यवतमाळ पोलीस भरती 2024मध्ये विचारलेला प्रश्न: एका पुस्तकाची 103 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक राहतात, तर पुस्तकात एकूण पाने किती? आता ह्याच्यासाठी कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, की 103 पाने वाचली आहे. बघा, परत एकदा सांगतो, 103 पाने वाचली आहे. तर जो छेद असणार आहे, ती तुमची पूर्ण पाने असणार आहे. पूर्ण पाने. आता बघा, त्याने किती पुस्तकं वाचले? एका पुस्तकाची 103 पाने वाचली, म्हणजे 3 पाने पूर्ण होती. त्याच्यातला एक भाग, पूर्ण 3 पाने होती, त्याच्यातला एक भाग पान वाचून झालंय. एक भाग पान वाचून झालं, म्हणजे 3 पानं होती, 1 पान वाचलंय. तर पाने किती राहणार शिल्लक? 3 पानं होती, 1 पान वाचलंय, शिल्लक पानं राहिली 2. पण 2 नसून गणितात किती दिली आहे? 100 पाने शिल्लक राहतात, 100 पाने. तर त्या पुस्तकात एकूण पाने किती? एकूण पाने आहेत 3. 3 बरोबर किती? तिरकस गुणाकार करूया. किती येईल? 100 गुणिला 3 भागिला 2 बरोबर x. इथे येईल 50 दुनी 100 आणि 50 गुणिला 3 150 पाने टोटल असतील त्या पुस्तकामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. जर तुमचे काही प्रश्न आहेत तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, हा QR कोड स्कॅन करा. त्यावरती तुमचे डाऊट्स मला डायरेक्ट पाठवू शकता. आणि ज्यांना काही इच्छुक आहेत माझे मेंबरशिप घेण्यामध्ये, मात्र ₹59 ही मेंबरशिप अवेलेबल आहे. त्यासाठी हा राईट साईडचा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.